संजय शिरसाट यांची विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं आता चौकशी समितीमध्ये मोठा बदल केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। 8 सदस्यांची ही समिती आता या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे। या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, या सगळ्या बदलांमुळे आता संजय शिरसाट यांच्या अडचणी नेमक्या कशा वाढतायत? विरोधी पक्षाने आरोप केलेला होता की विट्स हॉटेलची जी किंमत आहे ती साधारणपणे 150 कोटी पर्यंतची आहे। मात्र ही विट्स हॉटेल ही 64 कोटी रुपयांना या ठिकाणी विकण्यात आली अशा प्रकारचं समोर आलेलं होतं। आणि संजय शिरसाट यांचा जो मुलगा आहे त्याच्या कंपनीनं ही विट्स हॉटेल खरेदी केलेली होती। या सगळ्या प्रकरणात अधिवेशनादरम्यान मांडलं गेलं आणि त्यावेळी चौकशी समिती नेमली गेली। मात्र आता या चौकशी समितीमध्ये बदल केलाय। या चौकशी समितीमध्ये विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही 8 सदस्यीय कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि ती आता चौकशी करेल। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय बाहेर येतंय पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यात अडचणी जर आल्या तर निश्चित संजय शिरसाट यांच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।